नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। व्यापाऱ्याचा पाठलाग करून त्याच्या कारच्या काचा फोडून पैशाची बॅग चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलकडून अटक करण्यात आली असून आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस आलेत। पोलीस पथकानं सापळा रचून अजय गोपाळ चौहान वय 38 वर्ष आणि रोहन अशोक कंजर वय 24 वर्ष 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। पोलिसांनी चोरीच्या पैशातून सेलेरियो कार आणि सोन्याचे दागिने बनवले असल्याचं निष्पन्न झालं। तपासात पोलिसांनी दुचाकी, सेलेरियो कार आणि काही रक्कम असा 13,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। महाराष्ट्र राज्याचे माजी 8वे यशस्वी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्य मंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर AR अंतुले यांच्या पत्नी नरगिस अंतुले यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालंय। मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावर त्यांची प्राणज्योत मालवली। अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नरगिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकीर्द आणि अल्पसंख्याक समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं। आज त्यांच्या जाण्याने कोकणवासियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांचे अंत्यसंस्कार मूळ गावी आंबेत येथे झाले। यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते। उरणमधील पुनाडे धरणाची पाणी पातळी झपाट्याने घसरत आहे। मार्च महिन्यात धरणातील पाणी 25 ते 30 फूट खाली गेल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे उरण पूर्व विभागातील 8 गावांची तहान भागवणारे पुनाडे धरण यावर्षीही तळ गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सातत्यानं या धरणाकडे होत असलेलं प्रशासनाचं दुर्लक्ष या गोष्टीला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे संबंधित प्रशासनानं त्यात लक्ष घालावं अशी मागणी उरण पूर्व विभागातील 8 गावातील जनता, विशेष करून महिला वर्ग करत आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांनी वावंजे आणि नेरेगाव परिसरात रूट मार्च काढला। लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्यासाठी एक RPF कंपनी पुरवण्यात आली आहे। RPF कंपनीमध्ये 3 अधिकारी, 29 अंमलदार यांचा समावेश होता। यावेळी पोलीस पथकानं पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्र, संवेदनशील परिसर, हिंदू मुस्लिम मिश्र वस्ती, वावंजे, नेरे, चिंधरण, महालुंगी, मोरबे, रिडघर, दुंद्रे, खानाव, वाकडी, हरिग्राम या गावात धावती भेट परिस्थितीची माहिती देण्यात आली। अलिबाग तालुक्यातील विद्यानगर येथे सीगल सोसायटी समोर MSABच्या लोखंडी पोलावर काम करत असताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्यानं सूरज रामचंद्र मिसाळ, राहणार सुतारपाडा, अलिबाग या वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झालाय। करंट सूरजला अधिक तीव्रतेनं लागला। यावेळी सूरज पोलवरच बेशुद्ध झाला। त्याला त्याच्या साथीदारांनी खाली उतरवून तात्काळ उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे नेण्यात आलं। मात्र अपघात विभागात डॉक्टरांनी तपासणी करत तो उपचारापूर्वीच मृत्युमुखी झाला असल्याचं सांगितलं। या दुर्घटनेनं मिसळ कुटुंबियांसह सुतारपाडा परिसरात शोककळा पसरली आहे। महाड येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी हजेरी लावली। तत्पूर्वी त्यांनी महाड येथील विसावा हॉटेलमध्ये अनेक राजकीय घडामोडींचा उलगडा केला। यावेळी त्यांनी लोकसभा आणि मोदींच्या विकास कामांची चर्चा केली। महाराष्ट्रात आम्हाला 2 जागा पाहिजेत, शिर्डी आणि सोलापूर या 2 जागा आम्हाला युतीतून मिळणं गरजेचं आहे, असेही ते यावेळी म्हणाले। देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही, ती केवळ अफवा आहे। संविधान बदलत असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असंही आठवलेंनी ठणकावून सांगितलं। पोलादपूर तालुक्यात वणव्यामुळे लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लोहारे सावित्री नदी तीरावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तुर्भे बुद्रुक या महावितरण कार्यालयाशेजारी वणवा लागल्याची घटना घडली। यामध्ये महावितरणाचे साहित्य जळून खाक झाले। या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाड नगर परिषद अग्निशामक दल आणि महाड औद्योगिक वसाहत अग्निशामक दल आणि सई वॉटर सप्लायर्स यांना पाचारण केलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।